आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात आनंदराव अण्णासाहेब शिंदे वय 55 राहणार बेळंकी हे गंभीर जखमी झाले होते। रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर हा दुर्दैवी अपघात घडला होता। या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे। मयत आनंदराव अण्णासाहेब शिंदे यांचे भाऊ पिंटूराज अण्णासाहेब शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी चारचाकी वाहनाचा चालक वैभव पांडुरंग आलदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगलीकडून सलगरेकडे जात असताना एक चारचाकी वाहन बेळंकी परिसरात आले। त्याच दरम्यान मयत आनंदराव शिंदे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून मोटरसायकलवरून परत गावाकडे येत होते। पाठीमागून आलेल्या कारची मोटरसायकलची धडक बसली। या धडकेत दुचाकीवरील शिंदे रस्त्यावर फेकले गेले। अपघातात ते गंभीर जखमी झाले। याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे की चारचाकी वाहनाच्या चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून जखमी आनंदराव शिंदे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या अपघातात शिंदे यांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। जखमी अवस्थेत शिंदे यांना तातडीने मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला।